नमस्कार नमस्कार. बरे आहात का? मजेत मजेत. बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आपली. हो, बऱ्याच दिवसांनी भेटलेला. विशाल कसा आहे? विशाल चांगला आहे, यंदा 10वीत आहे बघा तो. अरे दहावीत गेला. हो. बघा बघा कसे दिवस निघून गेले. हो. वा वा छान छान. अभ्यास करतो का? हो, करतो. वा वा. बघा लक्ष ठेवा. हे पूर्ण म्हणजे आपल्या देशाचं भविष्य आहे. हो. ओके. अरे विशाल काय करतो? बाबा अभ्यास करतो मी. हो, वही कधी आणलं तू? वही विकत नाही आणली मी. अरे विशाल 200 रुपयाची वही आणला रे, कुठून आणला तू? बाबा केवढे पैसे घ्यायचे राजेश चोरून आणली वही मी. बघा तुम्ही तर कधी आणली नाही, माझ्या मुलाने आणली वही. वा वा, विशाल खूप छान हा. काय नाही अभ्यास करा. बाबा तरी तुला देत नाही जाणून बघ मी तरी आणली चोरून. अभ्यास करा. हो. पर्व दुसरे विशाल 6 वर्षानंतर. अरे जोर 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 पकडा पकडा. बघा बामटा कसा मोबाईल घेऊन पळाला. राजू अरे वा वा वा. यासाठी कोण काम हा करतो? त्याला फोन केला मी तुला. स्वच्छ आणली. ब्रँडेड आहे एवढी महागडी. मग आम्हाला पैसे नाही यायची. अजून पण केला तू. अरे एखादा मोबाईल आणला आता मी ते चोरला वा, विकला वा. तो आणलाय. असं येणार का तू? पुढी घे. बघा घे. स्वच्छ म्हणजे. थोडी टाक. मापा. बस का पाच आणि पाच. ये. सिगरेट येणार का? नाही सिगरेट अरे घे थोडी. एका दिवस भरपूर झालं जास्त. बरं मी घेतो. घे. पोलीस आले यार. पोलीस आले. अरे काय काय दिसतं? हा? काय साहेब बसवतो मी असंच. हे काय पितोय. हे मोबाईल 2-3 कसं काय तुझ्याकडे ते माझी ना सर. हा तर माझी तुझ्यावर तू विशालच नाव आहे का तुझे हो सर मला विषयाला तुम्ही काय करताय तो गुन्हा दाखल मी नाही करा सर, मी काय नाही केलं चल. सर. सर मी काय नाही केलं सर. सर चल. मी काय नाही केलं सर. पर्व तिसरे आमदारांचे घर. विशालला सोडण्यासाठी काय काय केली पाहिजे? आमदार आपल्याला नक्की मदत करतील. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार, नमस्कार. समस्या फार मोठी आहे आणि पूर्ण अपेक्षेने तुमच्याकडे आलेलो आहे. आपला विशाल पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे. तर एक विनंती आहे तुम्हाला की पोलीस स्टेशनला फोन करून रिहा करावं त्याला. काय केले त्याने? सर ते चांगल्या कार्यासाठी केला होता, काही करत होता, पण ते पोलिसांची मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे त्याला काही केलं. मी सोडतो, पण माझं काय काम असेल त्याला करावं लागेल. हे बघा साहेब, तुमच्या मिरवणुका असो, तुमच्या मतदानाचं असो, तुमचं पदी असो, उलटे सुलटे आम्ही लोक कायम हजर असतो. कायम कार्यकर्ते म्हणून तुमच्या पाठीमागे उभे आहे आणि राहू सर. तर एक विनंती आहे की तुम्ही मदत करावी. हॅलो, हा हॅलो पैठण पोलीस स्टेशन हा मी आमदार बोलतो. हा बोला साहेब. तुम्ही ते काय मोबाईल चोरीमध्ये मुलाला पकडले आहे. हा पकडले साहेब त्याला मोबाईल आणि इतर मुद्दे मला साहेब पकडलेले त्याला बोला. हा, त्यांना सोडून द्या हा नाही सोडता येणार सर त्यांना. आणि ताबडतोब सोडून द्या त्यांना. नाहीतर तुम्हाला फोन करून का तुमच्यावर लिहिताना आहे, माझे जवळचे मित्र आहेत DYSP SP. नाहीतर तुमची बदली करावी लागेल गडचिरोलीला. बरं ठीक आहे सर बदली काही करू नका. यावेळेस मी समजून सांगून सोडून देतो त्याला. तात्काळ लवकर सोडून द्या. हा ठीक आहे सर. हा इकडे हा बोला साहेब. किती चोऱ्या केल्यास तू? नाही साहेब कधीच नाही गेली. हा ते पहिल्यांदा आले सर माझ्यासमोर. हो का हो. तुला यावेळेस सोडून दे. हो, साहेब. पुढच्या वेळेस असं घडता कामा नाही, पप्पा, साहेब, आम्ही काय करणार? नाही तर तुला खाली चांगली पावर दाखवण्यात हो येईल. सर नेपलं नाही करणार साहेब. आई ते सही कर तुझी. धन्यवाद साहेब. हा चल जा. धन्यवाद साहेब. ठीक. अरे विशाल कुठं होतास तू आता एवढा बाहेर उशिरा? जातो मित्रासोबत फिरायला. आणि काळजी वाटते रे तुझी असं उशिरा काय राहतो. काळजी करायचं काय नाही मी असं फिरायला गेलो मित्रासोबत. विशाल आला का? विशाल हा आला बोला का बाबा. तू? हो बाबा. कुठं गेला?
काय बाहेर गेलो मित्रासोबत. अरे मला असं माहित पडलं तू चोरी करून जेलमध्ये पोलीस स्टेशनला गेलं वाटते. बाबा किरकोळ गोष्ट आहे ती. तोपर्यंत आमदारच हात आहे आपल्याला, काही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे समाजात किती बदनामी होते, सर्व गल्ली मला विचारते विशाल कुठे गेला मोबाईल चोरीमध्ये पोलीस स्टेशनला गेला म्हणून. बाबा 2 मिनिटात सुद्धा मी तोपर्यंत आमदारच हात आहे, तोपर्यंत काही होणार नाही मला, तुम्ही टेन्शन घ्यायचं असे नाही. बोलून थोडी चालणार आहे रे. यानंतर तू असं काही केलं नाही पाहिजे हा. हो बाबा. हॅलो. हा हो, बोला. विशाल? हा बोला साहेब. अरे एक झुंझुनवाला पत्रकार फार त्रास देत आहे मला. होय का? हा. ना काय सांगायचं का? बोला मग. हो. त्याला सांग की नाही काय आता निवडणुका आता आपल्या नाही ना जवळ आलेल्या आहेत. प्रचार करायचा आहे. बरोबर साहेब. त्याचा मी फोटो मोबाईल नंबर पाठवून देतो, त्याला समजून सांग. हो साहेब, त्याचा फक्त- गेम करावा लागेल. हो साहेब, फक्त मी आता तुमचा फोटो पाठवा मला. ठीक आहे ठीक आहे. विशाल हाच पत्रकार काय तू? हा दिसतोय तुला. काय पत्रकार आहे ना? हो मी पत्रकार आहे. काय आमदार लय त्रास देतो म्हणतो तू. त्या माझा नाही का तुला? बघा तुम्ही मला परेशान करू नका. तुमची आणि आमदारांची तक्रार मी पोलीस अधिकाऱ्याकडे. अरे काय तक्रार करशील तू? काय? कोण आहे तू? दादागिरी करू नका. कोण आहे तू? हॅलो. हा हॅलो पैठण पोलीस स्टेशन बोला. हा मी इकडे नाही काय ना पैठण हायवे पासून बोलतो. इथं एक मर्डर झालेला आहे. तात्काळ तुम्ही इथे या. बरं ठीक आहे सर, आम्ही तिथे घटनास्थळी दाखल होतो. हा या या. ओके. मॅडम तुम्ही त्या जमिनीला दुसरे काय करा, तुम्ही इथे आजूबाजूला काही बघा, इथे CCTV वाटते, इथे चेक करा आणि मला माहिती सादर करा. हा, काय भेटते? हो का? बरं, त्यासोबत कोणी दिसत होतं का? बरं ठीक आहे, चला आपण बघा तिथे. हे विषयांचं घर आहे का? अहो, ते आम्हाला थोडं इन्क्वायरीसाठी ताब्यात घ्यायचं आहे त्याला. त्याने एका जागी मर्डर केलेलं आहे पैठण या ठिकाणी, तर आम्हाला ताब्यात घेणं लागेल त्याला. कोण आले? हा, तुम्ही विशालचे वडील का? हा विशालचे वडील बोलतो मी. हा, विशाल आहे का घरी? नाही ना सर, नाही आता विशाल. ताब्यात घ्यायचं आहे तर बघा बरं मॅडम. हे आपली केस का? काय केलं तिथे? साहेब, मी काय नाही केलं साहेब. नाही साहेब, मी काय नाही मर्डर केलं केलं. तर अगोदर ताब्यात घेऊन सांगितलं होतं ना? नाही साहेब, मी काय या नाही माणसाला केलं. याला ताब्यात घ्यायचं ना? साहेब, मला बोला. साहेब, मी काय नाही केलं. चला. आला, तिकडे. काय रे हा, विशाल? काय अहो, मी काय नाही केलं बाबा, मी काहीच केलं नव्हतं. बरं एक काम करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका नका. फक्त आता वकिलाकडे जा. वकिलाला माझी फीस विचारा किती आहे ते, आणि फीसची काय पैसा